तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आज करायचंय कृष्णाच्या आवडीची चकली. कृष्ण गेलाय शाळेत, कृष्णाला सांगितलं तर चकली बनवते. तर दिवाळीचा मैदा आहे, ती मैदा आणि घरा शिल्लक होता, उडा नसती घरात. मग काय करावं म्हणलं, जे चकल्याच बनवावं म्हणलं, लेकरं आहे ती खात्यात. तर मी इकडे ठेवलंय बघा पाणी गरम करायला आणि इथं घेतलं ह्याच्यामध्ये मैदा बांधून. आता मी पाण्यात सोडते, उकडायला टाकायचं ह्याला. आता ह्याला शिजू द्यायचंय मैद्याला. कमी गॅसवर ठेवू का फुल आता? इकडे बघा मी रात्री करंज्याचं पीठ मळून ठेवलं आणि बाकर पण केलाय रात्रीच. इकडे आत्या बसल्या करत, तोपर्यंत मी भांडी घासली, कपडे मिरण्यात टाकले. एवढ्या आता मी पण बसते लाटा टाकायला करंज्या. तर बघा मी मैदा टाकला होता उकडायला, मैदा चांगला उकडलाय आणि ह्याला वाफलाय ठेवले. आणि इकडे ठेवलंय मी तेल तापायला. आता मी कपडे ती धुवून येईपर्यंत आत्यांनी घेतल्या सगळ्या करंज्या लाटून. आता तळायच्यात, पाळ्यात टाकायच्यात ना तळून. ताटात देते की, ते पाळ्यात टाकायला होते. तुम्ही त्यात ठेवल्यावर काढायच्या कशा, तळलेले टाकायच्या कशा? बसते का त्याच्यात? त्याच्यात पसरून बसते. हा घेते. नाही वाळले, लय वेळ झालं भांडी घासले. तर मी करंज्या घेते तळायला. तर मी तळती बघा इकडं करंज्या. एवढ्या तळून थोड्या राहिल्या त्या तळायच्या. आणि खाली आत्या मैदाला हे करतात. काय झालं त्याला? शेंगदाण्याच्या कुटाचं आहे. निबार झाले शिजलेले पिठही एकदम दगडागत होते, फुटत नाही. तर मिक्सरला फिरवायचं. ए पोरे हात घालू नको कशात पिवड्या. करंजी खाती? कशी झाली? छान झाली का? छान. आता दादा आले होते शाळेत ना. आता बघा मी जेवण केलं आणि मी पण घेतली करंजी खायला. करंजी खाते. करंजी खायला या. सगळी दिवाळी झाली तर दिवाळीच खातो. नाही तुझं हीच खा. सगळा भुगा केला बघ, किती राडा झालाय घरात. असल्या राड्यात जेवायला बसलोय आपण. भुकले लागली होती डेंजर मध्ये. आणि इथं चकल्याचं पीठ मळून ठेवलंय बघा आता झाकून. मला आधी जेवावा मग करावा. आता जेवण केलंय बघा, पसारा आवरायचं एवढा आणि चकल्या करायच्यात. लय कटाळा आलाय आता डेंजर मध्ये. करंज्या केलेल्या भरून ठेवायच्यात. खाल्ल्या आता सगळ्यांनी मस्तपैकी, भारी लागल्या. चला ह्यांनी असं तर ह्यांना पण दिले असते. ह्यांनी गेलेत पुण्याला, आता संध्याकाळच्या याच्यात. तर घेते आवरून एवढं पटकिनी, मग थोडं थांबून चकल्या बनवते. तर आता खालचा पसारा आवरला बघा आणि करंज्या पण भरून ठेवल्या डब्यामध्ये. आता नुसता चकल्याचं पीठ मळून ठेवलं भिजतंय. जेवण झाल्यामुळं कंटाळा एवढं पीठ आहे बघा. तेवढ्या पिठात चकल्या करून घ्यायच्या. तर दुपारच्या 2 वाजल्यात. झाडून घेतलं, आवरलं. आता थोड्या वेळ जाऊन बसते. ह्या सापाला असं टाकले, सकाळी पण मी लय घाबरले सापाला. आता मी हिथंच त्याला सापाला टाकले. सकाळी तर रगवच होतं, रग अशी करायला गेली ती बी वर उधळला. आता मी अचानक येऊन घाबरले त्याला मारण्याचे. तर बघा थोड्या वेळ जेवल्यामुळं कंटाळा आला, त्याच्यामुळे थोड्या वेळ लोळली. ते आता 5 वाजलेत बघा. आणि कृष्णा पण शाळेत ना येऊन बराच वेळ झाला, 4 वाजताच आला. अरे भाजन ना, तसं करू नकोस. काय गरज आहे का? ती भाजता येत होतं ना.
तर मी घेतल्या तिथं चकल्या करायला बघा आता बनवते आणि इकडे तळलेत पण. कृष्णा भाज ना, गॅस पसला लाड नाही तुझा, उतर खाली. तुझ्या टॉमीला काय झालं बघ. तर मी बघा चकल्या करून झाल्यानंतर भांडी घासली, किचन कट्टा आवरून ती घेतला आणि भाकरी केल्या. तर माझ्या चकल्या इथे झाल्या बघा करून सगळ्या, आणि ब्लॉग काही कंटिन्यू करता आलाच नाही बघा. तर पिहू मधनंच रडायला लागलेलं आहे आणि आप्पांनी आणलं होतं बघा मास दोन्ही, ते ठेवलं होतं साईडला. मी बनवत होती चकल्या, मग आत्या आल्या, आत्यांनी मास परतलं आणि रसा बनवला बघा इथं साईडला. मी आता केल्या भाकरी इकडं. ह्यांना आता यायला उशीर होणार आहे आणि जेवण करूनच येणार आहेत बघा ह्यांनी. तर छोटी मोठी काहीतरी खरेदी करून घेऊन येतात, काय माहिती काय घेऊन येतात मला. मी म्हटलं मला 2 ड्रेस आणा बाहेर जायला आणि घरात घालायला गाऊन सांगितलं. एक स्वेटर घेतला, परत म्हणलं आत्यांसाठी पण आणा. तर आणतो म्हणले, काय माहिती मला हेच आठवत नाही. पुण्याला जातात, मला पण घेऊन गेलं. मला असं वाटत होतं तर ही घेऊन जाते मला ही पुण्यामध्ये शॉपिंगला घेऊनच जात नाहीत, काही घ्यायला असंच जाते तर घेऊन येतात स्वतःच. काय माहिती, विचारतेच आल्या होत्या मला का घेऊन जात नाही असं फोन करून सांगतात काय आणायचं. पिहूला ती कपडे घेतले बघा. तर बघा आज दिवसभरात आम्ही करंजा केल्या, त्यांनी लाटून भरून कापल्या, मी नुसत्या तळून काढल्या. चकल्या पण बनवले, झालं संपलं बघा. दिवाळीतला चिवडा एवढा डबा भरून आहे. काय करायचं आता, आम्ही पण थोडंसं जेवण इथे करून घेतो थोड्या वेळाने. आता जरासं थोड्या वेळ बसती, तर लय वेळ झालं किचन कट्ट्या. आणि पिहू ना इतकी रडती ना भयानक, संध्याकाळच्या टाईमला. आता ग बसली कशी तरी, लय रडती. थोडं तरी पाण्याचा टिपका पडला तरी लगेच कपडे बदलायचे, लय झाली. तर चला मी ब्लॉगला इथं चेंज करते. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.